लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आलेली आहे बघा. तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, पुढील हप्ता कधी मिळेल याकडे राज्यातील सर्व महिलांचे बहिणींचे लक्ष लागलेले आहे. पुढील हप्ता कधी मिळेल. अखेरकार वाटप बद्दल महत्वाची खुशखबर आणि 3,000 रुपये वाटप लाडक्या बहिणींनो डायरेक्ट. हो, 1500 नाही, डायरेक्ट 3,000 रुपये. 2 महिन्याचे पैसे आहेत हे. तुमचा हप्ता 25वा आणि 26वा, जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये. आणि महत्वाचं म्हणजे 10,825 रुपये पण. तर 10,825 रुपये संदर्भात पण तुम्हाला माहिती याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. जी अपडेट आलेली आहे ती अपडेट पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तसेच बघा, भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत. ज्या ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे. अपात्र बहिणींना पण आता हप्ता, आणि तो कसा मिळणार, त्यासाठी काय करावं लागणार ते सांगतो तुम्हाला. चला समजून घेऊ आपण संपूर्ण माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. एक एक माहिती तुम्हाला नीटपणे समजून मी सांगतो. लक्षपूर्वक बघा आता मी काय सांगत आहे. हे बघा, 6 महिने मुदतवाढ मिळणार आहे. मुदत कशासाठी? ई-KYC साठी. कारण काय झालेलं आहे की भरपूर लाडक्या बहिणींचा हप्ता ई-KYC न केल्यामुळे बंद झालेला आहे. त्यामध्ये टोटल आकडा 92 लाख बहिणींचा अपात्रच आहे. त्यामध्ये 60 लाख बहिणी अशा आहेत ज्या ई-KYC मुळे अपात्र झालेल्या आहेत. ओके, 60 लाख बहिणी ई-KYC मुळे अपात्र झालेल्या आहेत. आणि आता पुन्हा संधी मिळणार आहे ई-KYC ची. लवकरच विंडो ओपन केला जाणार आहे, सुरू केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. तरी सर्वात मोठी अपडेट आहे, आनंदाची बातम्या लाडक्या बहिणींसाठी. आणि जरी पुन्हा ई-KYC सुरू झाले तर मी त्याबद्दल तुम्हाला स्पेशल व्हिडिओमध्ये सांगेल की कशी KYC करायची. पुन्हा चूक तुम्ही करता कामा नये. आता यामध्ये बघा काय झालेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींना ई-KYC करता येईल का? तर नाही. ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांनाच. पात्र बहिणींना काही टेन्शन नाही ना. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना ई-KYC करण्याची काही गरज नाही, कारण ऑलरेडी तुमचे KYC झालेलं आहे. तुम्ही ई-KYC करायला गेले तर तिथे ऑलरेडी KYC झालेलं आहे असं दाखवेल. आता महत्वाचं यामध्ये 2 टप्पे आहेत. हे बघा, ज्यांची ई-KYC राहिले आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे मी. ई-KYC ज्यांची राहिलेलं आहे त्यांना आता पुन्हा ई-KYC करता येणार आहे. त्यामध्ये 2 टप्पे असे असणार आहेत की ज्यांनी ई-KYC केलीच नाही, म्हणजे त्यांनी अजूनपर्यंत KYC केलीच नाही होती, त्यांना परत KYC करता येणार आहे. आणि काही लाडक्या बहिणी अशा होत्या दुसऱ्या टप्प्यामध्ये की ज्यांनी KYC केली परंतु चुकीची KYC केली, तर त्यांना दुरुस्ती करता येणार आहे. अशा 2 टप्प्यात ही प्रोसेस असणार आहे. मग आलं तुमच्या लक्षात. आणि KYC ची जी काही प्रक्रिया ती लवकरच सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. आणि जसं या संदर्भात अपडेट येईल मी तुम्हाला सांगेलच. जवळपास 60 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत आणि भरपूर बहिणींना संधी मिळणार आहे, दिलासा मिळणार आहे. आता कारण ई-KYC जरी परत तुम्ही केली, ज्यांनी केली नव्हती, ज्यांनी केली म्हणजे जे आता करतील, दुरुस्ती करतील, किंवा ज्यांनी केलीच नाही ते जरी KYC करतील तर त्यांचा हप्ता पुन्हा सुरू होईल. त्या बहिणींचा हप्ता पुन्हा सुरू होईल ज्या बहिणी अपात्र झालेल्या होत्या त्या. तर ही गुड न्यूज होती एक. आता आपण आता जे समजून घेणार आहोत माहिती 3,000 रुपये वाटप बद्दल, आणि काही महत्वाची माहिती देखील आहे ते पण सांगतो तुम्हाला. लक्षपूर्वक बघा, आता फार महत्वाची माहिती आहे. आता मी पहिले तुम्हाला ना 10,000 रुपये संदर्भात माहिती देतो, म्हणजे 10,825 रुपये संदर्भात माहिती देऊन टाकतो. तर 10,825 रुपये संदर्भात पहिले माहिती सांगतो, मग तुम्हाला 3,000 रुपये वाटपबद्दल गुड न्यूज देतो लाडक्या बहिणींनो. 10,825 रुपये हे आहे 18 कॅरेट सोन्याचे भाव. आहेत. जर तुम्ही आज 18 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले 1 ग्राम, तर तुम्हाला एवढे पैसे मोजावे लागतील. तर आज तुम्हाला 18 कॅरेटचा भाव सांगितला 1 ग्रामचा 10,825 रुपये. 22 कॅरेटचा 13,230 रुपये 1 ग्रामचा आहे, आणि 24 कॅरेटचा 14,433 रुपये 1 ग्रामचा भाव आहे. त्यामध्ये आपण 18 कॅरेटचा बघितला 1 ग्रामचा 10,825 रुपये भाव आहे. तर सोन्याचा भाव याच व्हिडिओमध्ये सांगून टाकला. हा सोन्याचा भाव होता. आलं लक्षात? चला ठीक आहे, माहिती समजली. आता आपण समजून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचा हप्त्याबद्दल माहिती. हा तर हप्ता जो आहे तुमचा
तो हप्ता आहे तुमचा 25वा प्लस 26वा, या 2 हप्त्याबद्दल जी अपडेट आले आहे ते अपडेट आपण आता बघणार आहोत. पहा आता स्क्रीनवरती माहिती. आता पहिले इथे काय सांगण्यात आलेलं आहे, पहिले हे लक्षपूर्वक बघा. इथे काय म्हटलेलं आहे की 15 ऑगस्ट पूर्वी हप्ता मिळण्याची शक्यता. पहिली माहिती काय समजून घ्या. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता 15 ऑगस्ट पूर्वी महिलांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत किंवा सार्वजनिक घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारच्या शासन निर्णयानुसार GR दरमहा 10 तारखेपर्यंत हप्त्याची रक्कम वितरित करण्याचे नियोजन असते. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच यावर अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे. इथे काय म्हटलेलं आहे की 10 तारखेपर्यंत GR वगैरे येऊन जातो आणि हप्ता वाटपची प्रोसेस सुरू होऊन जाते. महत्त्वाचं 15 ऑगस्टच्या पहिलेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलैचा हप्ता येऊन जाईल, म्हणजे 1500 रुपये येऊन जाईल असं या अपडेटमध्ये सांगितलेलं आहे. परंतु मी तुम्हाला सुरुवातीला बोललो 3000 रुपये. तर ते कसं पुढे बघा. आता महत्त्वाची माहिती. कधी होणार निर्णय, पहिली ही माहिती बघा. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे. या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याची ही रक्कम वेळेत जमा करण्यासाठी प्रशासन पातळीवर हालचाली सुरू असून लवकरच सरकारकडून या संदर्भात अधिकृत स्पष्टीकरण दिले जाण्याची शक्यता आहे. इथे काय म्हटलेलं आहे की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल, GR येईल. आता महत्त्वाचं काय असतं तुम्हाला सांगतो मी. GR तुम्हाला चांगलंच माहीत आहे, महत्त्वाचं GR असतो. निधी किती आला ते महत्त्वाचं असतं. आता बोललं जातं की जुलैचा हप्ता म्हणजे तुम्हाला 25वाचा हप्ता मिळेल असं बोललं जात आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, आता जेव्हा GR येईल तेव्हाच समजेल की 1 महिन्याचा हप्ता मिळतो की 2 महिन्याचा. परंतु चान्सेस जास्तीत जास्त आहेत की रक्षाबंधनमुळे मागील वर्षात किंवा 1-2 वर्षात आपण बघत आहोत की रक्षाबंधन निमित्त 3000 रुपये 2 महिन्याचा एकत्र हप्ता दिला जातो लाडक्या बहिणींना. सेम तेच होणार आहे आता, पण एक नव्हे तर 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला मिळू शकतात. GR येऊ द्या, GR मध्ये पण निधीवरती समजेल. ते निधी 2 महिन्याचा आला तर तुम्हाला 3000 रुपये येऊन जातील. रक्षाबंधनच्या 1 आठवड्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा होईल. आणि मागच्या वेळी जसं झालेलं आहे तसं सेम यावेळेस पण तसंच होणार आहे. 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला दिले जाणार आहेत. ठीक आहे. या संदर्भात अंतिम निर्णयाची आपण वाट बघूया. या संदर्भात GR येईल, निधी मंजूर होईल, ते संपूर्ण गोष्टी घडणार आहेत. आणि जसे जसे माझ्याकडे अपडेट येईल तसे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. चला ठीक आहे. संपूर्ण माहिती सांगितली एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. लाडक्या बहिणींनो, हे लाडक्या बहिणींचं चॅनल आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.